ढाब्यावरचं मसाला चिकन काय मस्त झणझणीत टेस्ट असते ना त्याला, अगदी तसंच त्यापेक्षा पण भारी मसाला चिकन कसं बनवायचं हे मी तुम्हाला आता सांगते. शेवटपर्यंत पहा व्हिडिओ. सुरुवातीला आपल्याला अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट करून घ्यायची. चिकनचे पीस, त्यावर धना पावडर, हळद टाकायचे आणि आपण जी पेस्ट केली ती यामध्ये टाकायची. त्यात थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवायचं आहे त्यावर. त्यानंतर मिरची घेतली आहे. हे अख्खे मसाले घेतलेत. खडा मसाला तो आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. जास्त लालसर नाही होऊन द्यायचं, नाहीतर त्याची टेस्ट निघून जाते त्या मसाल्यांची. अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला नंतर वाटायचं आहे. कांदा परतून घ्यायचा आहे. अगदी लालसर करून घ्यायचा आहे कांदा. कच्चा पण राहिलं नाही पाहिजे त्यामध्ये. अशा प्रकारे एकदम लाल लाल करून घ्यायचं. आणि मगाशी जे वाटणातलं जे अर्ध राहिलेलं आहे अद्रक लसूणचं, ते कांदा आणि हे भाजलेलं एकत्र वाटून घ्यायचं आहे. आता कुकरमध्ये मी ॲड केलेलं आहे बटर. त्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते मिक्स करून घ्यायचे आणि याच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या द्यायच्यात. पण त्याआधी हे व्यवस्थित परतून घ्यायचं बिना पाणी टाकता. एका ताटामध्ये पाणी घेतलंय, ते त्या कुकरवर ठेवलंय. आता यामध्ये मी दही ॲड करते. दह्याला पाणी सुटेल त्यामध्येच आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचंय. आता आपण काय करणार आहे, कुकरच्या वरती जे पाणी ठेवलं होतं प्लेटमध्ये, त्यातलं थोडंसं पाणी आपण त्या चिकनमध्ये टाकणार आहोत आणि झाकण लावून आपण 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहोत. आता कढईमध्ये तेजपत्ता टाकायचा आहे थोडा. त्यानंतर जे वाटण वाटलं होतं आपण ते यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. जेवढा तुम्ही मसाला परताल तेवढी टेस्ट भारी येईल. इथे घेतलाय घरचा मसाला, लाल मिर्च पावडर, चिकन मसाला, तेजपत्ता, हळद पावडर. हे सर्व आपल्याला आता त्या वाटणामध्ये ॲड करायचं आहे. चिकन पहा किती मस्त शिजलंय. मसाल्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत वाटलेल्या. त्यानंतर चिकन ॲड केलंय. किती मस्त तरी सुटली आहे बघा, तेल निघालेलं आहे चिकनचं. त्यावर कोथिंबीर टाकायची आणि त्यावर आपल्याला थोडासा लिंबू पण पिळायचा आहे. पहा झाली आपली चिकनची मस्त भाजी, मसाला चिकन. करून पहा, खूप आवडेल तुम्हाला टेस्ट. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.